मला असं वाटतं की बघा, आता मी तुम्हाला एक जस्ट बोलतोय, तुम्हाला काय वाटतं हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुबोध भावेचं एज आता खूपच जास्त झालंय आणि त्याच्यासमोर रिंकू राजगुरू तरी नको हवी होती, कारण रिंकू राजगुरू आता खूपच लहान आहे आणि त्यामध्ये कुठे. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी. आता हा विषय काय आहे काय नाही ते आपण पाहू, पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलच्या आणि व्हिडिओच्या पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. सो मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू ना. चला व्हिडिओ सुरू करूया. अरे मेल्या, तुझ्या कान फडतच मारली पाहिजे. हा, तुला नीट समजून कळत नाही. नको नको नको, माझा मित्र आहे, मित्र आहे. सॉरी भगवान, सॉरी, मी नाहीये. अरे सॉरी कशाला म्हणतोस? त्याची लायकी आहे काय या गाढवाची? तुला सॉरी? अरे नको नको नको. नाही म्हणजे याआधी मी आत्मांच्या बद्दल ऐकलं होतं बरं, पण तू हे जे काही सांगतोयस ते असलं काहीतरी मी पहिल्यांदाच ऐकतोय. मला माहितीये तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे. माझ्या जागी आता दुसरं कोणी असतं ना तर बत्तीशी दाखवत बोलत बसला असता. I always wanna be with you. हे बघ, तुला आणि माझ्या बायकोला मी एकत्र सहन नाही करू शकत. मला अशक्य आहे. या मुलीसाठी मला फसवतो. सोनिया, हॅव सम मॅनर्स. काय बोलतेस तू? हात का धरलाय माझा? साखर घालायची नाही म्हणून सांगितलं मी एकदा, नाही घालायची. अरे पण हात का धरलाय माझा? नाही घालायची म्हणून सांगितलं. अरे पण नाही. अरे कोण आहे इकडे? काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? एवढा भेदरलेला कायस तू? भगवान, तू खरंच माझ्यापासून काही दिवस लांब राहा, नाहीतर सोनिया येऊन कधी तुझा गळा दाबेल ना, काही सांगता येत नाही. तुला अजयला भेटायचं असेल तर जरूर भेट. एक सांग, रात्री आलास ना तर तंगडामुळे ना सकाळी यायचा पहाटेच. तुझ्यामुळे त्याला दारूची सवय लागली. सोनिया, बदललास रे तू, बदललास. तू माझा तो जुना मित्र नाही राहिलास. खरंच असं होऊ शकतं. आय डोंट बिलीव्ह दिस. माझा विश्वास नाही बसत आहे यावर. हाऊ इज अजय? तो तर वेडा आलाय, पिसाटलाय. अरे ह्याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही जिवंत, तो कोणाच्या तरी मेलेल्या बायकोचं भूत काय काढणार आहे? आणि खरं तर या भूतानी ना तुझ्यापेक्षा ह्याला झपाटायला हवं होता. उद्धट माणूस. वाईफ इज अ हजबंड्स बेटर हाफ. ही म्हण त्या सोन्याने एवढी सिरियसली येते ना की त्या अजयच्या अर्ध्या शरीरात येऊन राहिली ती. सो मित्रांनो, हा होता टीजर ट्रेलर बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटाचा, स्टारिंग सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव आणि डिरेक्टेड बाय संजय अमर. मित्रांनो, हा चित्रपट ओव्हरऑल एक कपल दाखवलेला आहे ज्यांचं पटत नाही आहे, एक मित्र दाखवला आहे ज्याच्या मित्राशी जास्तच म्हणजे बोलतात ना, मित्र क्लोज खूप आहे, पण तसंच आपले जसे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक मित्र असतो जो आपल्याला बिघडवतो सुद्धा, सुधारवतो सुद्धा, तशातला एक मित्र त्याचा एकदम वेल विशर दाखवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिंकू राजगुरूचा सुद्धा यामध्ये रोल दाखवलेला आहे, पण मला कुठेतरी ही कन्फ्युजन वाटते की ही नेमकं जिवंत आहे की मेली आहे, कारण ट्रेलरमध्ये तर ती दिसते की मेलेली आहे आणि त्याला इतर गोष्टींचं काहीतरी हे होतं आहे आणि बरीच कन्फ्युजन आहे. पण मूवी खूप चांगला वाटतोय. पण मला असं वाटतं की बघा, आता मी तुम्हाला एक जस्ट बोलतोय, तुम्हाला काय वाटतं हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुबोध भावेचं एज आता खूपच जास्त झालं आहे आणि त्याच्यासमोर रिंकू राजगुरू तरी नको हवी होती, कारण रिंकू राजगुरू आता खूपच लहान आहे आणि त्यामध्ये ती कुठेतरी सूट पण होत नाही आहे. आणि जर मी असं नाही म्हणत की सुबोध भावेला रिप्लेस करा, पण मी एक असं तुम्हाला एक जेन्युइनली सांगतोय की जर रिंकू राजगुरूच्या बदले दुसरी कोणतरी एखादी असती तर ठीक आहे, चालली असती. पण ठीक आहे, हरकत नाही, मूवी आहे, मेकर्स लोकांची विश आहे, त्यांचं पण काहीतरी एक विजन असेल, त्याप्रमाणे त्या लोकांनी बनवलं आहे. पण जसं आम्ही सुद्धा एक ऑडियन्स आहे, आम्हाला विजनला पटण्यासारख्या गोष्टी पण घडल्या पाहिजे ना काहीतरी. काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना? असो मित्रांनो, हा चित्रपट रिलीज होतोय या आठवड्यामध्ये आणि तुम्ही पाहायला विसरू नका. फुल फॅमिली एंटरटेनमेंट तर दिसतोच आपल्याला. हा चित्रपट कॉमेडी आहे आणि थोडं काहीतरी असेलच यामध्ये गोष्टी.
तर आपण हा चित्रपट पाहूच. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा टीजर ट्रेलरचा रिव्ह्यू प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.